आणि आता आपण बारामती शासकीय रुग्णालयात जाऊया. तिथून आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे. मनश्री, सध्या बारामतीतलं वातावरण मी वेगळं सांगायला नको, मात्र सकाळी लवकर उठून काम करण्याची जी दादांची हातोटी होती तेच आज आपल्याला बारामतीमध्ये बघायला मिळतं आहे. बारामतीतल्या लोकांना सुद्धा अगदी तीच सवय झाल्याचं बघायला मिळतं आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाहेर याच गेटच्या बाहेर आपण बघतोय की अजूनही गेटवर दादांची वाट बघणारे अनेक कार्यकर्ते आहेत. इथे शववाहिनी तयार ठेवण्यात आलेली आहे. विशेषतः या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येनं आपल्याला बघायला मिळतात, कारण विद्याप्रतिष्ठान असेल किंवा आजूबाजूची काही संस्था असतील त्या ठिकाणचे विद्यार्थी, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. आणि प्रत्येकजण इथला राजकारणातलाच आहे अशातला भाग नाही. मला सांगा की तुम्ही कुठनं आलेला आहात आणि मूळचे बारामतीचे आहात का? आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलेलो आहोत आणि सर्वांना माहिती आहे की दादांचं पिंपरी चिंचवड जे प्रेम होतं आणि आमच्यावर जे प्रेम होतं त्या प्रेमाखातर आज आम्ही इथे आलेलो आहोत. दादांच्या प्रेमाखातर आम्ही इथे आलेलो आहोत. आज बारामतीनंतर पिंपरी चिंचवड घडवायचं असं दादांचं स्वप्न होतं. हो, म्हणजे त्यांनी घडवलेलं होतं. खरं तर पिंपरी चिंचवड जे यातलं स्वप्नातलं शहर आहे आणि आशिया खंडामधली जी दुसरी सर्वात श्रीमंत महानगरपालिका ज्यांना आपण म्हटलं जातं, आज पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही ज्यावेळेस फिराल आणि पिंपरी चिंचवडचा विकास बघाल तर निश्चितच आपले दादा हेच पिंपरी चिंचवडचे जे आहेत ते शिल्पकार म्हणून नक्कीच आपल्याला त्यांचं नाव घ्यावं लागेल. एकंदरीत बारामतीत आल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की केवळ बारामतीकरच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अगदी खेड्यापाड्यातनं सुद्धा लोक आलेले आहेत. कुठनं आलात तुम्ही? आम्ही नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुका गुजरात बॉर्डरहून आलो आहे. काल आम्ही दुपारी 3 वाजेला निघालो घरी येऊन. काय तुमच्या गावासाठी काय केलं होतं दादांनी? आमच्या तालुक्यासाठी म्हणजे दादाने उपजिल्हा रुग्णालय म्हणजे मंजूर केलं आहे. ते बांधणं पूर्ण झालं आहे. पोलीस स्टेशन पूर्ण झालं आहे. बस स्टँड पूर्ण झालं आहे. आणि हे सगळ्यांचं उद्घाटन त्यांच्या हातून आम्हाला करायचं होतं, पण ते आमचं स्वप्न अपुरं राहून गेलं. अजून उद्घाटन झालं नाही झालं. दादा कधी प्रत्यक्ष बोलले तुमच्यापैकी? कधी समोरासमोर आम्ही गोष्ट करतो का मुंबईला आलो तर दादा वेळ द्या. हा वेळ द्यायचा आम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा हा गुण सांगितला जातोय की दादा आम्हाला वेळ द्यायचे, कारण एकंदरीत ऐकताना जे वाटतं आहे की प्रत्येकाशी अगदी वैयक्तिक संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं इतकंच नाही तर एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याच्यामधल्या त्रुटी शोधणं आणि त्या दृष्टीने त्याच्यावरती मिश्किल टिप्पणी करणं ही खरं तर दादांची खासियत होती. हा सुद्धा मला इकडचा तरुण दिसतोय. मला सांगा, बारामतीचे आहात, लांबनं आलेला आहात, दादांचं काय महत्त्व राहिलं तुमच्या आयुष्यात? मी धाराशिवहून आलेलो आहे. अजितदादा पवार हे आमच्या जिल्ह्याचे जावई आहेत. तर अजितदादा पवारांकडून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांचा जो वक्तशीरपणा आहे, त्याच्यानंतर एखादा दिलेला शब्द ते पूर्ण करणं, जर ते काम पूर्ण होत असेल तरच तो शब्द देणं. इकडे मला काही हालचाल जाणवते आहे ज्या शासकीय रुग्णालयाच्या मध्ये आपण बघतोय की ॲम्ब्युलन्सेस तर आहेतच, मात्र आता काही अधिकारी वर्ग सुद्धा आलेला आहे आणि या ठिकाणी आता तयारी केली जाते. थोड्याच वेळात पार्थिव या ठिकाणच्या शववाहिनीतून काटेवाडी या ठिकाणी नेण्यात येईल. काटेवाडीहून अंत्ययात्रा निघेल, जे गाव आहे अजित पवार आणि पवार कुटुंबाचं, त्या ठिकाणाहून ही अंत्ययात्रा निघेल आणि या शासकीय रुग्णालयाच्या जवळ असणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यविधी होईल. अर्थातच अंत्यविधी हा शासकीय इतमामात होणार आहे. मात्र दुर्दैव हे आहे किंवा ज्याला दैव दुर्विलास, अगदी दुर्दैवी योगायोग म्हणावा, की ज्या बारामतीमध्ये, ज्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांनी आपली कर्मभूमी साकारलेली होती तीच त्यांची मृत्यूभूमी ठरावी. तुम्ही बारामतीचे आहात का? हो, बारामतीचे आहोत. विद्या प्रतिष्ठान असेल, हे शासकीय रुग्णालय असेल किंवा बारामतीतल्या वेगवेगळ्या संस्था मी बघते, इथले रस्ते असतील, इथल्या सगळ्या इमारती असतील, दादांनी अगदी वैयक्तिक लक्ष घालून तयार करून घेतलेल्या होत्या. दादांचं जेवढं सांगायचं तेवढं आपल्याला कमी पडेल. दादांची सुरुवातच आपल्याला माहिती आहे की सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात व्हायची आणि जोपर्यंत दिवस संपत नाही तोपर्यंत दादांचं काम चालू बारामतीत जेव्हा व्हिजिटला यायचे तेव्हा साधारण काय माहोल असायचा? पहाटेच्या वेळेस यायचे? पहाटेच्या वेळेस सकाळी 6च्या दरम्यान तर त्यांचं उद्घाटन जरी एखादं कोणाचं असेल तर सकाळी 6 वाजता उद्घाटन व्हायचं, जेणेकरून दादांचं की एवढी जी प्रगती तुम्ही बघताय पिंपरी चिंचवड म्हणा, महाराष्ट्रात जेवढी म्हणा, आज आमच्याकडनं जो हा विकासाचा ओघ आहे तो आमच्याकडनं संपलेला आहे आत्ता सध्या तरी.
बारामतीमध्ये जिथे त्यांची कर्मभूमी आहे तीच मृत्यूभूमी ठरावी हा एक दुर्दैवी योगायोग आहे. 100% बरोबर आहे. हे चुकीचं झाले. आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एक जे साम्राज्य उभा केले बारामतीमध्ये दादांनी हे आजपर्यंत कोणत्याही नेत्याला करता आलं नाही. दादांची कामाची पद्धत हे अख्ख्या पूर्ण सगळ्या नेत्या मंडळीने बघितली होती. दादांसारखा नेता होणे नाही. आज आम्ही बारामती सगळी पोरकी झालेली आहे. आम्ही इथून पुढचा विचार मनात आला तरी भीती वाटते की यापुढं बारामतीचं कसं होईल. आणखी काही तरुण आहेत, जेनझी तरुण आहेत. मला सांगा, तू बारामतीचा आहे, लांबनं आलायस? नाही, मी पुण्यावरून आलेलो आहे. काल रात्री आम्ही आलो 11 वाजेला आणि आम्हाला फक्त पूर्ण रात्र आम्ही इथेच होतो आणि आम्ही इथले पहिल्यांदा आम्ही बारामतीला व्हिजिट केलं आणि इथले रोड बघितले. ओ माय गॉड, काय रोड बनवले ते. FC रोड आपल्याकडे KP जसाचे इतकी छान डेव्हलपमेंट केलेली दादानी आणि एव्हरीवन इज टॉकिंग व्हेरी गुड अबाउट दादा. आणि पूर्ण जो वाईव आहे तो पूर्ण बारामतीमध्ये दादांचाच फिरतोय. आमचा खूप छान सोशल कनेक्ट असतो दादांबरोबर, त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे. नक्की. त्याच्यामुळे बारामतीत आल्यावर असं वाटत नाही की आपण कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी आहोत. आपण बारामतीत काय नाही आहे, बारामतीमध्ये अगदी KFC, डॉमिनोज सारखे मोठमोठे ब्रँड झालेले आहेत, मोठमोठे मॉल्स तयार झालेले आहेत. विद्यानगरी बारामतीमध्ये स्थापन झालेली आहे. ज्या पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं गेलं, त्या पुणे शहरामध्ये प्रत्येक तरुणाला जाऊन शिक्षण घेणं हे परवडत नाही आहे. त्याच्यामुळे बारामतीत येणं हे इथल्या विद्यार्थ्यांनी पसंत केलं, खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांनी पसंत केलं. इतकंच नाही तर विशेषतः मुलींच्या बाबतीत, आता सध्या इथे मला कुठल्याही इथे एक तरुणी बसली, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मुलींच्या बाबतीत बारामती मुलींना सेफ वाटायला लागली. शिक्षणाच्या बाबतीत आईवडील अतिशय विश्वासाने बारामतीत पाठवायला लागले. पुण्याच्या ऐवजी, मुंबईच्या ऐवजी बारामतीला जाऊन शिक्षण घेणं हे जास्त श्रेयस्कर वाटायला लागलं लोकांना. तू सुद्धा बारामतीत शिक्षणासाठी आलेली आहेस का? कसा संबंध दादांशी? हो, इथंच शिक्षण करते TC कॉलेजमध्ये. TC कॉलेज, तुळजाराम चतुर्शन कॉलेज. हां, कितवीला आहेस तू? लास्ट इयरला MA ला. अच्छा. आणि मूळशी कुठली आहे? सांगवी. घरच्यांनी बारामतीमध्ये विश्वासाने तुला कसं पाठवलं? तुम्ही इथे पालक आहात. बारामतीत मुलीला शिक्षणासाठी पाठवणं कसं महत्त्वाचं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटतं. एकदम एक टॉपमध्ये, कुठे तकलीफ नाही, काय नाही. येऊन जाऊन अपडाऊन करते, कुठली काय तकलीफ नाही, काय नाही. मुलींसाठी सेफ वाटली बारामती? शेफ वाटते. बारामती शेफ आहे. तकलीफ नाही कुठली, काय नाही मुलींसाठी. दादा आत्तापर्यंत होतं ना, आत्तापर्यंत कुठलंच काय नाही. आता इथून पुढं काय सांगता येत नाही, असली कंडिशन आहे. तुम्ही काय म्हणत होता? इथलं शिक्षण हे उच्च प्रतीचं आहे आणि मुलींची जी सुरक्षितता आहे ते पण तितकीच महत्त्वाची पण आहे. कारण जर अवधर सिटीमध्ये जर बघितलं तर आपण नको ते प्रकारात घडत आहेत, पण प्रॉपर पुण्यामध्ये किंवा बारामतीमध्ये दादांची वचक असल्यामुळे असे अनाधिकृत प्रकार थोडं होत नाही आहेत. त्याच्यामुळं मुलींना कुठंतरी एक आपण दादांच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत असं एक मुलींना म्हणजे एक भावना त्यांच्यामध्ये दादाबद्दल आहे. विद्यार्थी इथून तयार होऊन महाराष्ट्रभरात गेले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, सगळ्या प्रकारचे इथे शिक्षण किंवा सगळ्या प्रकारचे कोर्सेस इथे अवेलेबल आहेत. दादा, बारामती, मला सर्वांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये असं बारामती एक शहर असं आहे की इथे प्रत्येक शैक्षणिक सुविधा एवढ्या चांगल्या आहेत. त्या शैक्षणिक शहर आहे आणि इथे आपल्याला काही दृश्य बघायला मिळतील की समोर मला शववाहिनीच्या बाजूला हालचाल जाणवते आहे, कारण अगदी थोड्या वेळामध्ये दादांचं पार्थिव हे या ठिकाणाहून निघेल. अगदी काही मिनिटांमध्ये हे पार्थिव बाहेर काढलं जाईल आणि शववाहिनीतून ते सगळ्यात पहिल्यांदा काटेवाडी या ठिकाणी नेण्यात येईल. काटेवाडीमध्ये मोठा आक्रोश उसळलेला आहे. तिथल्या अगदी खेडोपाडीच्या बायाबापड्या असतील, दादांना आपला मुलगा मानणाऱ्या अनेक महिला असतील, तर तिथे आक्रोश करतायत आणि दादांची वाट बघतायत. अर्थातच दादांच्या पार्थिवाशिवाय, खरं तर दादांच्या जळालेल्या पार्थिवाशिवाय त्यांना फार काही हाताला लागणार नाही आहे. मात्र अवघ्या काही मिनिटांमध्ये आता हे पार्थिव या ठिकाणाहून निघेल आणि इथल्या शववाहिनीमध्ये दादांना इथून नेण्यात येईल आणि काटेवाडीमध्ये ही शववाहिनी पोहोचेल.
काटेवाडीमधनं या शववाहिनीचा प्रवास हा विद्या प्रतिष्ठान इथपर्यंत होणार आहे. विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी शववाहिनी गेल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. सध्या आपल्याला इकडे जे दृश्य बघायला मिळतं आहे ते म्हणजे ही शववाहिनी तर तयार करण्यात आलेलीच आहे, मात्र त्यासोबतच जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दक्ष आहेत आणि या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत या सगळ्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा ही केली जाते. अगदी मोजके लोक आहेत की जे या शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये रात्रभर थांबून होते. मात्र हा आवार सोडला तर बारामतीमध्ये अगदी चौकामध्ये लोक बसलेले मला बघायला मिळालेली होती. अनेक जण आहेत. हे जे बाबा आहेत हे सुद्धा लांबून आलेत. कुठून आलात बाबा तुम्ही? बीड धाराशिवमधनं. धाराशिवमधनं आलेला आहात. कसा संपर्क आला दादांशी तुमचा आणि काय आठवण आहे? 96 मध्ये माझी परिस्थिती ज्यावेळेस गरिबीची होती त्यावेळेस त्यांनी मला कल्याणी स्टीलमध्ये काम दिलं होतं. बारामती MIDC मध्ये साईड मारून. तर इकडनं एक छोटी ॲम्ब्युलन्स आपल्याला जाताना बघायला मिळते आहे. अर्थातच यामध्ये ते पार्थिव नाही आहे, मात्र एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून ही ॲम्ब्युलन्स सुरुवातीला बाहेर काढण्यात आलेली आहे. तुम्ही मला सांगत होतात की त्या दादांनी तुम्हाला काम मिळवून दिलेलं होतं एका कंपनीमध्ये. अर्थात ह्या अनेकांची आठवण आहेत. केवळ त्याची आठवण ठेवून आज तुम्ही इथे आलात? त्याचीच नाही, बरीच काम वगैरे त्यांनी माझे केलेले आहेत, त्यामुळं त्यांचे प्रत्यक्ष बोलण्याचा कधी योग आला? हो, ज्यावेळेस इथं बारामतीमध्ये कंपनीमध्ये कामाला लागायचं होतं त्यावेळेस त्यांचीच गाठ घेतली होती. त्यावेळेस त्यांची गाठ घेतल्यानंतर त्यांनी कागदपत्रावरती सह्या वगैरे करून मग त्यांनी मला कामाला लावलेलं आहे. त्यांच्यासमोर असं 10 जमून खुर्चीवरच बसून बोलले. तर आता अजितदादा अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. दादांना खरं तर ही साथ घातली जाते. खरं तर एकच वादा अजितदादा अशा प्रकारच्या घोषणा बारामतीत दुमदुमायच्या याआधी, आणि त्या जागी आता अजितदादा अमर रहे असं म्हणण्याची वेळ बारामतीकरांवरती आलेली आहे. इथला संपूर्ण परिसर, अगदी माझ्या मागचा हा शासकीय रुग्णालयाचा रस्ता तुम्ही बघाल, हे शासकीय रुग्णालय आहे यावरती विश्वासही बसत नाही. कारण शासकीय रुग्णालय म्हटलं की एक अतिशय ठराविक, एक अतिशय टिपिकल चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. कचरा असतो, रुग्णांची गर्दी असते, टापटीप नसते, अस्वच्छता असते, कुठेही नीटसे साईन बोर्ड्स नसतात. असं चित्र जनरली आपल्याला अगदी मोठमोठ्या शहरांमधल्या शासकीय रुग्णालयांमध्ये बघायला मिळतं. मात्र अत्यंत नियोजनबद्ध शहर म्हणून बारामतीची ओळख ही पवार कुटुंबियांनी निर्माण केली. आणि आत्तापर्यंत आपण ज्या ज्या प्रतिक्रिया सकाळपासून पाहिल्या, कालपासून पाहिल्या, ज्या कोणाशी बोलतो आहोत तर दादांशी प्रत्येकजण स्वतः कनेक्ट आहे आणि दादांचं प्रत्येकाशी कसं बोलणं होत होतं या सगळ्या प्रतिक्रियांमधून दिसून येते. मनशी अशा संपर्कात राहा. आपल्याला आणखी या संदर्भात चर्चा करायची आहे आणि बारामतीकरांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या श्रद्धांजलीपर सगळं ऐकायचं आहे. त्याचप्रमाणे काटेवाडीमध्ये सुद्धा मोठा आक्रोश आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अजित पवारांचं विमान अपघातात काल सकाळी निधन झालं. मात्र या विमान अपघाताची त्यांनी आधीच भविष्यवाणी वर्तवली होती का असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे.